नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आला आहे। कारण जानकी आणि ऋषिकेश मिळून आता रणदिवेंचा गहाण ठेवलेला आशीर्वाद बंगला पुन्हा एकदा स्वतःच्या ताब्यात घेणार आहेत। लिलावात विकणारा हा बंगला जानकी आणि ऋषिकेशच्या नावावर होताच आता जानकीने ऐश्वर्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे वाजत गाजत नाचतच अख्ख्या गावात वरात निघत पुन्हा एकदा जानकी आणि ऋषिकेशच्या लक्ष्मीच्या पावलाने रणदिवेंच्या घरामध्ये गृहप्रवेश होणार आहे। तेही आता स्वतः सुमित्रा जानकीचं औक्षण करत तिला सर्व हक्क परत करत पुन्हा एकदा घरात घेऊन येणार आहे। तर ऋषिकेशसुद्धा आईला माफ करणार आहे। तर गुंडांनी सुमित्राला घराबाहेर काढताच ऋषिकेश आपल्या सुमित्रा आईला पकडून तिचा बचाव करत, जर माझ्या आईच्या अंगाला हात लावलात तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता सुमित्रा आणि ऋषिकेशची हृदयस्पर्शी भेट आपल्याला या मालिकेत पाहायला लवकरच मिळणार आहे। सारंग आणि ऐश्वर्याची बंगल्यातून हकालपट्टी कायमची होणार आहे आणि ऐश्वर्याला तिच्या पापांची शिक्षा मिळणार आहे। आता जानकी आणि ऋषिकेशने कशाप्रकारे आशीर्वाद बंगला परत मिळवला हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की जानकीने जीवाची पर्वा न करता निर्जळी उपवास करून सुमित्रा आणि तिचं चोरीला गेलेलं स्त्रीधन पुन्हा एकदा मिळवलेलं असतं। देवकृपेने जानकीवर मोठा चमत्कार होतो आणि ऐश्वर्या सारंगचा हा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झाल्यामुळे दोघेही अगदी रडकुंडीला आलेले असतात। दागिनेसुद्धा हातातून गेलेले असतात आणि आता लवकरच आशीर्वाद बंगलासुद्धा ऐश्वर्या आणि सारंगच्या हातून जाणार असतो। म्हणून आता दोघांचाही थरकाप उडत असतो। सुमित्रा तर जानकीवर खूप खुश असते आणि ती जानकीची माफी मागत असते की मी जे काही वागले ते खूप चुकीचं होतं। जानकी, मला माफ कर, तुझ्याशिवाय आशीर्वाद बंगला अपूर्ण आहे। तूच त्या घराची खरी गृहलक्ष्मी आहेस। आता मला खात्री आहे की तू आता आपला आशीर्वाद बंगला पुन्हा एकदा मिळवू शकते, त्याचं संरक्षण करू शकते। सगळं काही आता तुझ्याच हातात आहे। त्यावर जानकी म्हणते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही आणि जो कोणी आपल्या या पापाची शिक्षा मी नक्कीच देणार आहे। आणि जानकी ही रणदिवे गप्प बसणार नाही। तुम्हाला तुमच्या थोरल्या मुलीच्या शुभेच्छा असं म्हणून आता जानकी सुमित्राला घरी गाण्यासाठी सांगते। तर इकडे ऐश्वर्या आणि सारंगशी बळजबरी थोडी झालेली असते। त्यामुळे आता एकदा जानकी स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं। दोघेही मान खाली घालत घरी जाण्यासाठी निघालेले असतात, कारण उद्या आपल्यावर भीक मागण्याची वेळ येणार हे दोघांनाही चांगलंच माहिती असतं। तर ऋषिकेश हा घरी जानकी येण्याची वाट पाहत असतो। त्याच वेळेला जानकी घरी येते आणि ती खूपच खुश असते। त्यावर ऋषिकेश विचारतो, जानकी, अगं इतक्या वेळ तू कुठे होतीस? मी केव्हाची तुझी वाट बघतोय आणि ओवीसुद्धा वाट बघून अगदी थकून गेली गं। त्यावर आता जानकी सांगते की ऋषिकेश, तुम्हाला माहिती आहे का, आज मंदिराच्या इथे मोठा चमत्कार झाला। आईचे आणि माझे दागिने परत मिळाले, आमचे स्त्रीधन पुन्हा आमच्या ताब्यात आले। ते ऐकून ऋषिकेशला मोठा धक्का आश्चर्याचा बसतो। तो विचारतो की काय, म्हणजे तू चोर सापडला का? ऋषिकेशला जानकी सांगते की चोर नाही सापडला, परंतु महादेवाने मला त्या दागिन्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला। तेव्हा घडलेला सर्व प्रसंग जानकी ऋषिकेशला सांगते। ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा असा धक्का बसतो। तो जानकीचं अगदी तोंड भरून कौतुक करतो की खरं सांग, तुझ्यावर साक्षात महादेवाचा आशीर्वाद आहे। ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की आईचे आणि जानकीचे दागिने आता पुन्हा मिळाले। तर इकडे सुमित्रा घरी येते आणि सर्वांना आवाज देत असते की तुम्हा सर्वांना मला एक खूप मोठी आनंदाची बातमी सांगायची आहे आणि मंदिरामध्ये घडलेला प्रसंग की जानकीला कसा लागले होते आणि मी चमत्कार दाखवला आणि दागिने सापडले ते सर्व काही सांगते। दागिने एका कुंडीमध्ये मातीत पुरलेले होते। ते ऐकून सर्वांना आनंदाचा धक्का बसतो। सौमित्र, तुला लगेच पैसे भरल्यावर समजेल, गुलाबचे बोलणे त्याला आठवतात की ऐश्वर्याने सारंग सकाळीच कचरा कुंडीमध्ये ती कुंडी शोधण्यासाठी गेले होते। म्हणजे याचा अर्थ आईचे दागिने या ऐश्वर्याने ठेवले असावे किंवा तिनेच गायब केले असावे। आता 100% सौमित्राला खात्री पटलेली असते की ऐश्वर्या गुलाबवर एवढी चिडली होती आणि दोघेही सकाळपासून घरी नाही। तेव्हा आता दागिने पाहून नाना आपले खूपच खुश झालेले असतात आणि सर्वांनाच इथे आता जानकीचा खूप अभिमान वाटत असतो आणि जानकीबद्दल नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु आता आशीर्वाद बंगला काही नाही, एवढे पैसे आपण आता कुठून आणणार, आपण रस्त्यावर येणार याचीही सौमित्राला फार भीती वाटत असते आणि नानांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं।
तर दुसरीकडे रात्री ऐश्वर्याने आता दिवसभर उन्हातानात कचराकुंडीमध्ये दागिने शोधत असल्यामुळे भिकाऱ्यासारखा तिचा अवतार झालेला असतो। तेव्हा ज्याच्याकडून सारंग आणि ऐश्वर्याने पैसे घेतले आणि आशीर्वाद बंगला गहाण ठेवला, तो गुंड बाहेर ऐश्वर्या आणि सारंग येण्याची वाट पाहत असतो। त्याच वेळेला ऐश्वर्या आणि सारंग तिथे येतात। तेव्हा आता तो सावकार त्यांच्यासोबत 4-5 गुंडांना घेऊन आलेला असतो आणि तो आशीर्वाद बंगल्याच्या गेटजवळच उभा असतो। तेव्हा त्याला समोर पाहून ऐश्वर्या आणि सारंगला घामच फुटतो। तर तो सावकार ऐश्वर्या आणि सारंगला विचारतो की मी माझ्या पहिल्या पैशांचं काय झालं ते सांगा। आताच्या आता मला माझे पैसे हवेत। तुम्ही माझ्या पैशांची काय सोय केली का? त्यावर आता सारंगच्या तोंडून शब्दच फुटत नसतात। तो लगेच त्या सावकारासमोर हात जोडत म्हणतो की आज आणि काही गेले 2 दिवसांपासून मी पैशांची सोय करण्यासाठी दिवस रात्र फिरत आहे, परंतु अजून आमच्याकडे पैशांची सोय झाली नाही। त्यामुळे अजून मुदतवाढ द्यावी, मी तुमच्या पाया पडतो। म्हणून आता सारंग अगदी त्या सावकारासमोर अगदी हात जोडत असतो आणि गय करत असतो। ऐश्वर्यासुद्धा सावकाराला रिक्वेस्ट करते की आम्हाला अजून थोडा वेळ द्या, परंतु तो साफ नकार देत असतो आणि तो काहीच ऐकायला तयार नसतो। तो म्हणतो मला माहीतच होतं की तुमच्याकडून माझ्या पैशांची सोय नाही होणार। एक नंबरचे भिकारडे आहे तुम्ही। त्यामुळे तुम्ही आता केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगायलाच हवी। उद्या 4 वाजता जर तुम्ही माझे पैसे परत केले नाही तर तुमच्या या आशीर्वाद बंगल्याचा लिलाव होणार, हे लक्षात ठेवा। मी कुठल्याही प्रकारची दयामाया तुम्हाला दाखवणार नाही। मला माझे सर्व काही रोखठोक पैसे हवेत। एकतर पैसे द्या किंवा उद्या 4 वाजेपर्यंत तुम्हा सर्वांचा हा जो काही वाढदिवस आहे हा घराबाहेर पडण्यासाठी तयार राहा, तुमच्या बंगल्यातून निघा, अशी धमकी देत सावकार निघून जातो। आणि तिथे आता सारंग खालीच बसतो, स्वतःच्या तोंडात मारून घेत असतो की आपल्याला ऐश्वर्यामुळे ही काय वेळ आली। या गोष्टीचा विचार केला नव्हता। उद्याच्या उद्या 4 वाजेपर्यंत आपण एवढे पैसे, एवढी मोठी रक्कम कुठून आणणार आहोत? म्हणजे आता आपल्याला उद्या घराबाहेर पडावं लागणार। नाना आणि सुमित्रा आईला काय वाटेल याची मला फार भीती वाटत आहे। ऐश्वर्या, हे सगळं काय होऊन बसलं? ऐश्वर्या, उगीच तुम्ही मला या जाळ्यात अडकवलं। म्हणून सारंग आता ऐश्वर्यावर खूपच भडकलेला असतो। तर स्वतः आता तोंड जोडून घेत असतो। ऐश्वर्याचे सुद्धा डोकं आता बंद पडलेलं असतं। तिचे सर्व काही मार्ग आता अगदी बंद पडलेले असतात। जानकीने अगदी हुशारीने ते सगळं बंद केलेलं असतं। आता मात्र ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळणार असते। ऐश्वर्या आता शांत बसत आपल्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल म्हणून दोघंजणही आता आतमध्ये येतात। आणि आतमध्ये आल्यानंतर दोघांचा अवतार पाहून सर्वांना धक्का बसतो। सुमित्रा विचारते की ऐश्वर्या, सारंग, तुम्ही ही सगळी काय अवस्था करून घेतली आहे आणि दिवसभर कुठे होतात तुम्ही? तेव्हा दोघांच्याही अंगाचा अगदी घाणेरडा वास येत असतो। दोघांच्याही तोंडून शब्द फुटत नसतात। सौमित्र आणि मात्र सर्वांना काहीच कळून चुकलेलं असतं की कचराकुंडीमध्ये त्यांनी लपवून ठेवलेली वस्तू ते शोधण्यासाठी गेले होते। आणि ते ऐकून सारंग ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन आता हादरते आणि सुमित्रा विचारते की म्हणजे तुमचे सुद्धा काही चोरीला गेले होते का? तेव्हा सारंग नाही करत असतो। सौमित्र सांगतो की अगं आई, तुझे जे चोरलेले दागिने होते ना, ते शोधण्यासाठी ते गावभर कचराकुंडी उचलत फिरत होते, हो की नाही ऐश्वर्या? त्यावर आता ऐश्वर्या पूर्णपणे भामटी झालेली असते। ती हो असं करत लगेच सारंगच्या हाताला धरत त्याला आतमध्ये घेऊन जाते। अवंतिका सौमित्राला आता त्या दोघांच्या त्या अवस्थेवर खूपच हसायला येत असतं। तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राला जेव्हा सौमित्रकडून कळतं की तो खरं ऐश्वर्या आणि सारंग आहेत, ते ऐकून आता सुमित्रा ही दोघांवरही खूपच भडकते, त्यांची लायकी काढते आणि सारंगला म्हणते की तुला ना माझा मुलगा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते। अरे, आईचं श्रीधन चोरताना तुला जरासुद्धा काही वाटलं नाही? हीच तेवढी अक्कल होती का तुझी? आता तू तुझी अक्कल ही ऐश्वर्यासोबत घाण ठेवलीस का? ऐश्वर्या तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? तर रणदिवेंच्या सुनेचा हक्क दिला, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मी माझ्या देवासारख्या मुलाला, सुनेला या घराच्या बाहेर काढलं आणि त्याची तू मला अशी फळं भोगायला लावणार आहेस का? तुमच्यावर अशी काही वेळ आली की तुम्ही माझे दागिने चोरण्याचा विचार केला? ऐश्वर्या सांगते की आई, आम्ही जे काही करत होते ते आपल्या भल्यासाठीच करत होतो आणि मग आपल्या आयुष्य हे मार्गी लागण्यासाठीच करत होतो। तेव्हा मग आता त्या सावकाराकडून आम्ही कर्ज घेतलं, त्याचा पहिला हप्ता फेडण्यासाठी आम्हाला नाईलाजाने हे करावं लागलं, परंतु तुम्हाला आमच्या जीवाची हाल काय करणार? अहो, आज त्या सावकाराला ते पैसे परत केले नाही तर 4 वाजेपर्यंत आपल्याला हे घर खाली करावं लागणार आहे। आपल्या घराचा तिला आता निलाव होणार आहे। ऐकून सुमित्रा तर धक्क्याने खाली बसते। सर्वांच्या आता पायाखालची धरतीच हलते। ऐश्वर्या काय बोलत आहे? अवंतिका म्हणते की तू ठिकाणावर आहेस ना?
ऐश्वर्या, हे काय बोलतेस? म्हणजे 4 वाजता आपल्याला घर खाली करावं लागेल? ऐश्वर्या म्हणते की सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका. आज 4 वाजता आपल्या घराचा लिलाव होणार आहे. सुमित्रा म्हणते, काही झालं तरीही मी या घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. आम्ही खूप कष्टाने कमावलेलं माझं घर आहे, माझं मंदिर आहे आणि मी ते कसं सोडणार? त्याचा लिलाव झालेला मी कसं बघू शकते? तेव्हा मला मरण दे. म्हणून आता नाना सुमित्रा खूप रडू लागतात. तर सौमित्र आता त्यांना सावरत असतो. तर आता हे सर्व काही ऐकून गुलाबला सुट्टा धक्का बसतो आणि गुलाब विचार करतो की आता मला हे सगळं जानकी बहिणीला आणि ऋषिकेश दादाला सांगायला हवं. आणि म्हणून आता गुलाब हा जानकीच्या घरी जाण्यासाठी निघतो. आता ऋषिकेश आलेला पाहून सुमित्रा आणि अवंतिका खूपच खुश झालेले असतात. ऋषिकेश आता त्या गुंडांना चांगलीच धमकी देतो की सावकार आणि जानकी ऋषिकेशकडे तो पैशाची मागणी करत असतो. तर जानकी विचारते की कसले पैसे? सावकार सांगतो की या सारंग आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी हे घर माझ्याकडे घाण ठेवलं होतं आणि त्या बदल्यात माझ्याकडून त्यांनी कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. जर जानकी म्हणते की हे जर सारंगच्या नावावर हे घर होऊ शकत नाही, तर ते घर तुमच्याकडे गहाण कसे ठेवू शकतात? ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. आता जानकी ही त्यांना म्हणते, जो आशीर्वाद बंगला आहे, जो तुमच्या नावावर सांगितलाय करण्यात येईल, त्याचा खरा मालक हा वेगळाच आहे. आशीर्वाद बंगला जानकी आणि ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावर आहे. खरी कागदपत्रे आता जानकी ही सावकाराला दाखवते आणि त्या सावकाराला सुद्धा मोठा आता धक्का दिसतो, कारण त्याची फार मोठी फसवणूक झालेली असते. तर सावकार आता त्या ऐश्वर्यावर चौताळतो आणि ऐश्वर्यावर आणि सारंगवर मारण्यासाठी अगदी त्यांच्या अंगावर धावून जातो. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, मला खोटी कागदपत्रे दाखवलीत. जानकी ऋषिकेश सांगतात की ते तुमचं तुम्ही बघून घ्या. ऐश्वर्या, सारंगला तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती तुम्ही देऊ शकता, परंतु बंगला ऋषिकेशच्या नावावर आहे. त्यामुळे तुम्ही याचा लिलाव तर काही या बंगल्यातील एकही वस्तूला हात नाही लावू शकत. आमच्या घरातील माणसांना बाहेर काढलं तर आम्ही आता दूरच सोडा. परंतु ऐकून नाना सुमित्र खूपच खुश झालेले असतात. त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. आता जानकीने अगदी रौद्ररूप धारण केलेलं असतं. तेव्हा आता सावकार म्हणतो की मी पोलीस केस करेन. तो ऐश्वर्या आणि सारंगला धमकी देत लगेच आता पोलिसांना फोन करतो. तेव्हा ऐश्वर्या ही सारंग घराबाहेर नाही तर आता त्या दोघांची बाहेर हकालपट्टी होणार आहे. तेव्हा आता सर्व काही बंगला ऋषिकेशच्या नावावर असल्यास आता कागदपत्रे जानकीने सिद्ध केलेले असतात. तर सुमित्रा म्हणते की जानकी, हे सगळं चमत्कार तू कसा केलास? त्यावर जानकी सांगते की हो आई, ऐश्वर्याने आपल्या सर्वांना जे काही नानांचं मृत्यूपत्र दाखवलं होतं ना, ते सर्व काही खोटं बनावट होतं. खरं मृत्यूपत्र तर माझ्याकडे आहे आणि खरी घराची कागदपत्रेसुद्धा माझ्याचकडे आहे. मी ते अगदी देवघरामध्ये जपून ठेवले होते आणि त्यामध्ये असे लिहिले आहे की हे घर नानांनी ऋषिकेशच्या नावावर केले आहे. त्यामुळे या घरावर कोणीही जप्ती आणू शकत नाही, याचा लिलाव होऊ शकत नाही. हे घर आपलंच आहे आई. म्हणून आता जानकी आपल्या सुमित्रा आईजवळ येते आणि तिला घट्ट अशी मिठी मारते. अवंतिकासुद्धा आता जानकीला मिठी मारते आणि सुमित्र ऋषिकेश एकमेकांना जवळ घेतात आणि सर्वजण आता नाना आणि सुमित्राची आशीर्वाद घेतात. आता जानकीने सुद्धा ही लढाई जिंकलेली असते. अख्खा गाव हा तमाशा पाहण्यासाठी जमलेला असताना सर्वजण आता खुश होतात. ऋषिकेश आणि जानकीने त्यांच्या नावाचा जय जयकार होत असतो. आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, मला माफ कर. परंतु ऋषिकेश म्हणतो, नाही आई, मी चुकलो. माझीसुद्धा थोडी दिशाभूल झाली होती. मी तुला थोडं समजून घ्यायला हवं होतं आणि मीही चुकलो. म्हणून सुमित्रा ऋषिकेश एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, जानकी, आता तुम्ही कुठेही जायचं नाही. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. हे घर आता तुमचं आहे आणि तुम्ही इथेच आमच्यासोबत राहणार आहात. तर इकडे जानकी तेव्हा समोर येते आणि माझ्या घरावर आलेलं तू संकट असंच दूर कर. त्याचप्रमाणे तुम्हाला आईचं श्रीधन शोधण्यासाठी मदत केली, तसेच आशीर्वाद बंगल्याच्या सावकाराच्या तावडीतून सोडवण्यासाठी मला काहीतरी मार्ग दाखवा म्हणून प्रार्थना करत असते. त्याच वेळेला गुलाब धावत पळत धापा टाकत येतो आणि सांगतो की जानकी बहिणी, तुम्हाला माहिती आहे का, अहो 4 वाजता आशीर्वाद बंगल्याचा लिलाव होणार आहे. तो सावकार तशी धमकी देऊन गेला आहे. मी आत्ताच ऐश्वर्या बहिणीच्या तोंडून सगळं काही ऐकून आलो आहे. आणि ते ऐकून आपल्या जानकीला एकदम अगदी घरघरल्यासारखं होतं. तिला चक्कर येऊ लागतात. एवढा मोठा शॉक आता जानकीला बसलेला असतो. तेव्हा जानकीच्या डोळ्यातून आता अश्रूच्या धारा वाहू लागलेल्या असतात की माझ्या कुटुंबावर ही काय वेळ आली आहे. आता काही करून मला या संकटातून मार्ग काढायलाच हवा. मी आशीर्वाद बंगला असा कोणाच्याही वशात जाऊ देणार नाही. देवा, मला काहीतरी मार्ग दाखवा म्हणून जानकी प्रार्थना करत असते. त्याच वेळेला जानकीच्या डोक्यात नानांनी तिला जे काही फोटो सांगितलेलं असतं त्याबद्दल विचार येतो आणि देवघरातील त्या लॉकरकडे जान्हवीचं लक्ष असतं.
तर इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सर्वजण आता खूपच टेन्शनमध्ये असतात. कोणीही अन्नाचा घाससुद्धा खाल्लेला नसतो. यातून कसा मार्ग काढायचा आता याचा सगळेजण विचार करत असतात. ऐश्वर्या आणि सारंगला तर स्वतःचे तोंड दाखवायची देखील लाज वाटत असते. त्याच वेळेला आता तो सावकार त्या गुंडांना घेऊन येतो आणि तुमचं सामान भरायला सुरुवात करा. पैशांची सोय झाली असेल तर पैसे टिकवा, नाही तर घराबाहेर व्हा असे आता धमकी देत असतो. तेव्हा सर्व जनते रिक्वेस्ट करत असते की आम्हाला काही दिवसांची मुदत द्या, आम्ही तुमचे सर्व काही पैसे परत करू, आम्हाला असं घराबाहेर काढू नका. तेव्हा सावकार मात्र ऐकायला तयार नसतो आणि आताच्या आता घराबाहेर व्हा, मला या बंगल्याचा लिलाव करायचा असल्याचं सांगतो. आता सुमित्रा म्हणते की नाही, मी या घराबाहेर पाऊलसुद्धा ठेवणार नाही आणि या घराबाहेर पडेल तर माझी चिताच आता मरेन, तो शेवटच्या श्वासापर्यंत हे घर सोडणार नाही. म्हणून सुमित्रा हट्टाला पेटलेली असते. ती खूप रडत असते. नानांना सुमित्राची ती अवस्था देखील बघवत नसते. तेव्हा आता सावकार त्या गुंडांना सांगतो की आत्ताच्या आता यांना सर्वांना हाताला धरून घराबाहेर काढा, सर्व सामान फेकून द्या. सावकाराचे गुंड घरातील सर्व सामान बाहेर फेकू लागतात. सुमित्रा अडवण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यांच्यावरच ते धावून जातात आणि त्यातील एक गुंड हा सुमित्राच्या हाताला धरतो आणि उडतच तिला सुमित्राला बाहेर काढत असतो. सुमित्रा दरवाजाच्या बाहेर ढकलतो आणि त्याच वेळेला आता मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण पाहायला मिळतो. कारण जेव्हा ते गुंड सुमित्राला बाहेर ढकलतात त्याच वेळेला आपले ऋषिकेश आणि जानकी तिथे आशीर्वाद बंगल्यामध्ये आलेले असतात आणि इथे होणारी खबर त्यांना लागलेली असते. आता आपल्या सुमित्राईला आपल्या दोन्ही हातामध्ये पकडतात आणि समोर ऋषिकेशने आपल्याला आधार दिल्याचं पाहताच आता सुमित्राच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. सुमित्रा ऋषिकेश तू आलास म्हणून अशी बघत असते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि खूप रडू लागते. तेव्हा ऋषिकेश सुमित्राईला शांत करत तिचे डोळे पुसत म्हणतो की आई तू रडू नकोस. ऋषिकेशच्या तोंडातून आई हा शब्द ऐकताच आता सुमित्राचा जो आनंद असतो तो खूपच असा ओसंडून वाहत असतो आणि ऋषिकेश त्या गुंडावर पेटून उठतात की असं म्हाताऱ्या माणसासोबत वागताना तुला काही वाटत नाही का. ऋषिकेश म्हणतो माझ्या आईला हात लावण्याची तुमची हिंमतच कशी झाली. याद राखा, पुढे जर ऋषिकेश जानकीचा तो अवतार पाहून गुंड तिकडेच थांबतात. त्यावर सावकार म्हणतो मला वाटत होतं तुम्ही इथे नक्की याल. काय ऋषिकेश आणि जानकी रणदिवे, तुम्हाला बोललो होतो ना की तुमच्या धमकीला घाबरत नाही. एकतर माझे पैसे ठेवा, आत्ताच्या आत्ता हे घर सोडा, आज मी या घराचा लिलाव करणार. तेव्हा ऋषिकेश जानकी तिथे आलेलं पाहून गुंड तमाशा घालतात आणि सर्वांना धक्का बसतो. सुमित्रा जानकीला तिथे आलेलं पाहून आता सौमित्र, अवंतिका, नाना आणि या सगळ्यांनाच आधार मिळालेला असतो. ऋषिकेशला आलेलं पाहून सुमित्रा, अवंतिका देखील खुश झालेले असतात. सावकाराने त्यांच्याकडे पैशाची मागणी करताच आता जानकी हे सगळं दाखवते आणि म्हणते की सारंग आणि ऐश्वर्याने हे जरी घर तुमच्याकडे गहाण ठेवलं आणि तरीही आम्हाला काही माहीत नाही, पण आता ह्या सगळ्यामध्ये हे घर हे जानकी आणि ऋषिकेशच्या नावावर आहे आणि जानकी खरी कागदपत्र ही सगळ्यांना दाखवते आणि म्हणते की नक्कीच तुम्हाला काहीतरी मोठा गैरसमज झाला आहे, हे आमचं आहे असं म्हणून आता जानकी त्यांच्यावरती खूप चवताळलेली असते. सुमित्रा म्हणते की आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, हे घर तुमचं आहे आणि तुम्ही इथे आमच्यासोबत राहणार. परंतु जानकी म्हणते नाही आई, मी दिलेल्या शब्दाप्रमाणे अशीच नाही तर आता वाजत गाजत गावासमोर पुन्हा एकदा घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी मी गृहप्रवेश करणार आहे. आणि सर्वजण खुश होतात. आता मित्रांनो, चक्क जानकी आणि ऋषिकेश मस्तपैकी छान असे तयार झालेले असतात आणि ते आता आशीर्वाद बंगल्यामध्ये येण्यासाठी सज्ज झालेले असतात आणि तिने आता ऐश्वर्याला पुन्हा एकदा घराच्या बाहेर काढून टाकलेले असते आणि ऐश्वर्या देखील आता बाजूला गेलेली असते. आणि मग आता गावातले सगळेजण सजून धजून तयार असतात. इकडे ऐश्वर्याची रवानगी जेलमध्ये होणार असते आणि तिला तिच्या पापांची सर्व शिक्षा मिळणार असते. तर आता ऋषिकेश मी माफ केलं म्हणून सुमित्रा खूप खुश असते आणि तिला नाचावं आणि अख्खा जगाला ओरडून सांगावं असं वाटत असतं. तेव्हा आता अख्खा गाव ऋषिकेश आणि जानकीची मिरवणूक काढण्यासाठी जमतो आणि हक्काने पुन्हा एकदा आशीर्वाद बंगल्यावर घेऊन येतात. जानकी आणि ऋषिकेशचा जो आता वनवास असतो रामसीतेचा तो सुद्धा संपतो आणि ऋषिकेशने स्वाभिमानाने ही लढाई आता जिंकून दाखवलेली असते. पुन्हा एकदा आपल्या माणसांना मिळवलेलं असतं. जानकीच्या मैत्रिणीसुद्धा तिथे असतात. जयदीप, गौरी देखील तिकडे असतात. तर आता ऋषिकेश आणि जानकीचा विजय होणार आहे. नेहमीप्रमाणे जय जयकार पाहून ऐश्वर्याचा मात्र तिळपापड होत असतो. सारंगला केलेल्या कर्माची आता चांगली शिक्षा मिळालेली असते आणि ऐश्वर्याची सकालपट्टी होणार, परंतु जेलची हवा खाण्यासाठी सुद्धा ती जाणार असते. पुन्हा एकदा सुमित्रा आणि ऋषिकेश मायलेखांची हृदयस्पर्शी भेट एक दिवसानंतर मालिकेत पाहायला मिळणार आणि जानकीने आपल्या नानांना सुमित्रेला दिलेला जो काही शब्द पूर्ण केलेला असतो आणि पूर्ण कुटुंबाला तिने आता एकत्र आणलेलं असतं. सयाजी पाटलाच्या नाकावर टिचून आता जानकी ही त्या घरात आशीर्वाद बंगल्यात गृहप्रवेश करते.
ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळालेली असते. ऐश्वर्याला हाताला धरून जानकी स्वतः घराबाहेर ढकलते. पुन्हा जर माझ्या घरावर अशा प्रकारे संकट ओढवलं किंवा माझ्या घरातली माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी रणदिवेने तिला दिलेली असते. आणि सगळीकडे आनंदी आनंद झालेला असतो आणि त्यांचा वनवास संपला म्हणून नानासुद्धा खूप खुश असतात. त्यांची रिकव्हरी लवकर होऊ लागते. जानकीने सर्वांसमोर आता निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तिने नाही तर ऐश्वर्याने नाना ढकललं. आता ऐश्वर्याचे सर्व कांड उघडे पडलेले असते आणि जानकी ऋषिकेशचा मात्र इथे मित्रांनो विजय झालेला असतो. तर आता मालिकेत नेमकं पुढे काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.